हॅलो एव्हरीवन, स्टेप अप MPSC चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी दिलीप खाटेकर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीचे जे काही क्वेश्चन विचारले होते 2020 साली, तर 2020च्या पूर्वपरीक्षेमध्ये, तर ते क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. आतापर्यंत आपण पॉलिटीचा अप्रोच बिल्डिंग बघितला आहे आणि त्यानंतर काही क्वेश्चन्स आपले लोकसंख्यावरचे बघितलेले आहेत. तर तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडलेत आणि आत्ताही हे जे व्हिडिओ आजचा जो व्हिडिओ असेल तो सुद्धा नक्की आवडेल अशी आशा बाळगतो. तर सुरू करूयात क्वेश्चन नंबर 86 पासून. सेट ए मध्ये क्वेश्चन नंबर 86 आहे चालू घडामोडीचा क्वेश्चन. तर आता इथे गगनयान मोहीम विचारली. आता गगनयान मोहिमेचा अभ्यास करताना जोपर्यंत मोहीम कंप्लीट होत नाही किंवा 23ला समजा त्यांनी म्हटलंय आमची मोहीम कंप्लीट होणार आहे आणि 23 नंतर पुढे म्हणजे जोपर्यंत मोहीम कंप्लीट झाल्यानंतर पुढचे 2 वर्ष म्हणजे आज साधारण पकडून चालू की 2025 पर्यंत गगनयान मोहिमेवर काही जरी क्वेश्चन आला तरी पण तो चालू घडामोडीचा क्वेश्चन आहे असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे ना, कारण की त्यांना इतका मोठा स्कोप आहे याच्यावर विचारायला. कधी काहीतरी याच्यामध्ये चर्चेत ही असतेच. आणि हा जर क्वेश्चन काळजीपूर्वक बघूयात, ज्या अर्थी इतकी चर्चेतला मुद्दा आहे त्या अर्थी हा तुमच्या कंटेंटचा भाग असायलाच पाहिजे होता आणि हा सर्वांचा बरोबर यायलाच पाहिजे होता. ठीक आहे, बघूयात. गगनयानसाठी भारतीय हवाई सेनेच्या 4 वैमानिकांची निवड झालेली आहे. आता ज्यांनी 4ला गोल केला असं तर त्यांनी जास्त खूप त्रास करून घेतात असं समजायचं. 4 केले की 5 केले आता त्याचा विचार करायचा नाही. आपण काळजीपूर्वक ओव्हरऑल वाचून घेतोय की गगनयानसाठी काहीतरी लोक निवडलेत आणि त्यांचं प्रशिक्षण करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कुठे होणार आहे? रशियामध्ये युरी गागरिन कॉस्मोनेट सेंटर येते. आता युरी गागरिनच्या नावाने ते जे काही सेंटर आहे तर ते तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही. फक्त आपल्याला या प्रकल्पाला सहाय्य कोण करतंय हे रशिया तुम्हाला माहिती असण्याची गरज आहे. राईट, म्हणजे 4ला जर माझं कन्फ्युजन होतं तर मी किंवा हे जे 4 लोक आहेत तर ते समजा माझ्या वाचण्यात आहे परंतु 4 की 6 असं उगाच काहीतरी विचार करतोय एक्झाम हॉलमध्ये, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतंय. तर ते अवॉइड करायचं. तर मी काय म्हटलं, निष्कर्ष नाही काढला मी, ब चा निष्कर्ष काढला. मग आता त्यांनी काय विचारलंय, काय अयोग्य आहे. जर अयोग्य विचारलंय आणि ब जर 100% मला माहिती आहे तर ब काढून टाका, ब काढून टाका, ब काढून टाका. राईट, ब मस्ट होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे अयोग्य विचारलंय तर त्या आधारावर मला काय माहिती आहे किंवा मला माहिती आहे की रशियामध्ये ते प्रशिक्षण होणार आहे. म्हणजे 4चा मुद्दा राहिला नाही आणि जे काही ब निघून जातोय, ब तर 100% बरोबर आहे. त्यामुळे राहिलं काय, क आणि ड, जे की चुकीचं आहे. मोहिमेची घोषणा कधी झाली आहे? 14 मध्ये अजिबात नाही, 2018ची घोषणा आहे. तुमचं पाठ आहे. त्यानंतर याचे नियोजन 2022 साठी 5 सदस्यांचे चमू 1 महिन्याचे अंतराळातील वास्तव्यासाठी करण्यात आलेले आहे. आता 1 महिन्याचं वास्तव्य, 5 सदस्यांचे चमू, 2022 ह्या सगळे काय कीवर्ड्स आहेत किंवा आपण काय म्हणत आता इथे तुम्हाला 2022चा मुद्दा सर्वांना पाठ आहे परंतु 1 महिन्याचं वास्तव्य पहिल्याच मोहिमेमध्ये अपेक्षित नाही. राईट ना, त्यामुळे हे काय 4 ते 5 दिवसांचं वास्तव्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला ड सुद्धा चुकीचा आहे आणि क सुद्धा चुकीचा आहे. मग आता समजा एकदा गगनयान मोहिमेवर क्वेश्चन येऊन गेला याचा अर्थ परत येणार नाही असं नाहीये. राईट, याच्यावर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो असं जर करणारा आपण जर असं आपले मनुष्य पाठवले अंतराळामध्ये तर आपण तिथे मुक्काम केला किंवा 4-5 दिवस तिकडे थांबले तर आपण कितवा देश होणार आहे, कोणत्या देशानंतर आपला नंबर येतोय हे जर विचारलं जाऊ शकतं कमिंग डेजमध्ये. त्यानंतर आता ही मोहीम काय झाली आहे, कोविडच्या कारणामुळे किंवा आणखीन बाकी काही कारणामुळे 22च्या ऐवजी आता 23 मध्ये शिफ्ट झाली तर तेही विचारलं जाऊ शकतं. किंवा आणखीन कोणते आपले प्रोजेक्ट असणार आहे. आदित्य नावाचा प्रोजेक्ट आहे किंवा चांद्रयान 3 असणार आहे, शुक्रयानचा प्रोजेक्ट आहे. राईट ना, म्हणजे मंगळयानचा पण मुद्दा असणार आहे कमिंग डेजमध्ये तर तेही विचारलं जाऊ शकतं. राईट, मग याचं आणखीन डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर गगनयानसाठी जे रॉकेट लॉन्च व्हेकल आहे जे PSLV वापरतो आपण तर ते कोणतं वापरलं जाणार आहे. राईट, हे विचारलं गेलं तर त्या अँगलने. आता समजा टेक्निकल बाब आहे की बाबा कोणतं रॉकेट किंवा कोणतं प्रक्षेपक वापरणार आहे किंवा PSLV कोणतं वापरतोय किंवा लॉन्च व्हेकल कोणतं वापरतोय असं जर विचारलं जात असेल तर तो मेन्सच्या अँगलने पण झाला सायन्स अँड टेकचा मुद्दा. ठीक आहे ना, तो म्हणजे तो प्रिलिमला पण विचारला जाऊ शकतो, मेन्सला जास्त वेळा विचारला जाऊ शकतो जर त्यावेळेस तो मुद्दा चर्चेत असणार आहे तर. राईट, सो खूप जास्त सोपा क्वेश्चन. रशियाच्या आधारावर आन्सर तुम्हाला मिळत होतं तरी पण तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे होतं की 14ची नाही तर ती 18ची घोषणा होती. राईट, आफ्टर दॅट 88 नंबरचा क्वेश्चन आहे. आता 86 नंतर 87 नंबरचा जो क्वेश्चन होता तो सायन्सचा होता त्यामुळे तो अवॉइड केला मी.
टाइम मॅगझिनच्या किंवा टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 19 साठी खालीलपैकी कोणाची निवड केली? सो त्यावेळी 19ला कोण आहे? ग्रेटा थनबर्ग आहे. आता हे पुन्हा एकदा त्यावेळी तुम्हाला माहितीचा भाग आहे. आता कोण आहे? रिसेंटली सगळ्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला असणार आहे. सगळ्यांचं मूलभूत कर्तव्य आहे किंवा मूलभूत अधिकार येतो किंवा असं काहीतरी झालं की स्टेटसला ठेवणं की जेणेकरून लोकांना माहिती द्यावी, राईट ना. तर तो मुद्दा आपण बघितला की काय म्हणतात आपण ते टेस्लाचे जे हेड आहेत इलॉन मस्क, तर त्यांना आपण किंवा त्यांना या 2021चा अवॉर्ड मिळाला. मग आता जर त्यांचं नाव चर्चेत आहे तर या अँगलने मी त्यांचं काय काय लक्षात घ्यायला पाहिजे? सर्वात बेसिक गोष्ट की ते त्यांचा जन्म कुठला आहे, राईट ना. काही हा जो व्यक्ती आहे तो खूप वेळा चर्चेत असणार आहे कमिंग डेजमध्ये, त्यामुळे त्याच्यावर जर क्वेश्चन विचारला गेला तर सरप्राईज एलिमेंट नसायला पाहिजे. मग त्यांचा जन्म कुठला आहे, मग त्यांचं नागरिकत्व किती आहे? तुम्ही विकिपीडियावर बघा, 2-2, 3-3 देशांचं नागरिकत्व त्यांच्याकडे आहे, जे सरप्राईज एलिमेंट आहे किंवा ते आपल्याला वेगळं वाटतं कारण की भारतामध्ये आपण एकेरी नागरिक किंवा एकच नागरिकत्व आपण स्वीकारले. त्याच्यानंतर त्यांचं एज्युकेशन कुठे झालं आहे, स्पेसिफिक काही फील्ड आहे का, MPSC विचारल्याचा मुद्दा, असा त्रास देण्याचा मुद्दा विचारू शकते. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या स्पेसिफिक फील्ड नंतर किंवा त्यांनी कोणत्या कोणत्या कंपन्या ओपन केलेल्या आहेत, SpaceX आहे किंवा आणखीन 2-3 कंपन्या आहेत त्यांच्या नावाने, तर इतकं या व्यक्तीविषयी माहिती असावं. याच्यानंतर मग जोड्यालाचा क्वेश्चन आला तर टाइम पर्सन ऑफ द इयर जे आहे तर सांगा 18ला कोण आहे, 19ला कोण आहे, 20ला कोण आहे, 21ला कोण आहे, तर ते पुन्हा एकदा तुम्हाला माहिती असावं, राईट ना. मग याच्या अगोदर तुम्ही म्हणणार की सर 19 आहे, मग आता 20चा पण पाठ करू का, जे जो बायडन आणि मला कोण आहे आपल्या कमला हॅरिस जे आहेत, तर मग त्यांच्याविषयी पण पाठ करायचं आहे का? पण पुन्हा प्रायोरिटी तुम्ही ठरवा. जर इलॉन मस्क यांच्याविषयी जर माहिती असेल चांगलं तर त्यांच्याविषयी पण ॲड करायचं, दॅट विल बी युअर कॉल. परंतु जे सगळ्यात रिसेंटचं आहे ते छानपैकी करायचा प्रयत्न करू, राईट. सो हा मुद्दा एक कव्हर होतोय. ग्रेटा थनबर्ग माहिती असलेला भाग आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पुढचा क्वेश्चन आहे 89 नंबरचा. डिसेंबर 2017 मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते छबार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. मोक्याच्या छबार बंदराच्या कामकाजाबाबत भारतामध्ये कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची ही भारताची पहिलीच वेळ असेल, राईट ना. आता हा मुद्दा सर्वात बेसिक गोष्ट की हे छबार बंदर आपल्याला महत्त्वाचं आहे, राईट. 2018 आता हे 17ला आपण डिसेंबर 17मध्ये म्हटलं की त्यांनी उद्घाटन झालंय आणि 2018 पासून भारताने पूर्णपणे चालवायला घेतलंय. डिसेंबरपासून पूर्णपणे भारताच्या म्हणजे भारत जसं आपल्याकडचे पोर्ट मॅनेज करतो तसं ते पोर्ट आता भारत मॅनेज करत आहे, राईट. आता हे मध्ये असं काही त्यांच्या अध्यक्ष हे काही पाठ करायची गरज नाही. क्वेश्चनचा रोख त्याच्याकडे नाहीच आहे. क्वेश्चनचा रोख काय की हे जे डिसेंबर 17मध्ये झालंय ते तुम्हाला माहिती आहे का? आता डिसेंबर 17ने एक्झाम देतोय आम्ही 21मध्ये, 20ची एक्झाम, तर 2-3 वर्ष मागे चाललोय, तर इतकं पाठ असावं की नसावं तुम्ही ठरवा, राईट. मी दोन्ही केसमध्ये बरोबर करतोय. इथे आन्सर काय आहे? अयोग्य विचारलंय. एक दोन्ही नाही म्हणजे दोन्ही विधाने इथे योग्य दिलेली आहे. आता ज्या केसमध्ये अ तर ठीक आहे, पण ब मध्ये लोकांना वाटलं की बाबा भारताच्या क्षेत्रामध्ये आपण आतापर्यंत पोर्ट विकसित केले आणि ते मॅनेज पण केलेत, परंतु भारताबाहेर अजून केलेले नाहीये. परंतु हे पहिलंच आहे का असं जर प्रश्न आला, असा जर डोक्यामध्ये प्रश्न आला तर लक्षात घ्या विधानाचा स्टेटमेंट किंवा त्याचा सेन्स काय सांगतो की सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची ही भारताची पहिलीच वेळ असेल. असेल म्हणजे काय? शक्यता मेजर करत आहेत, शक्यता ते बघत आहेत. तुम्ही जर पुन्हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचे पेपर जर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी कृपया पेपर बघा. त्याच्या आधारावर राज्यसेवेचा पूर्वचा पेपर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्या पेपरमध्ये HRDच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारला गेला GS3 मध्ये की जो UN रेड नावाचा जो कार्यक्रम आहे REDD आणि प्लस, त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला होता की याच्या अंतर्गत काय होणं अपेक्षित आहे किंवा याच्यामुळे काय होऊ शकतं. आणि मग AB बरोबर केला लोकांनी, C नाकारला. C मध्ये होतं गरिबी कमी करण्याचा मुद्दा, राईट. मग युनायटेड नेशनचा हा जो रेड कार्यक्रम आहे सगळ्यांना वाटतं हा काय आपला पर्यावरणाशी संबंधित आहे, त्याचा गरिबी कमी करण्याशी संबंध नसावा. परंतु त्यांनी काय म्हटलं होतं? शक्यता, राईट ना. तिथे पण त्यांनी शक्यता याच्याशी संबंधित काय आहे शक्यता तयार होत होती क्वेश्चन पेपरमधून. क्वेश्चन जर काळजीपूर्वक तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येतं की त्यांनी काय होऊ शकतं असं विचारलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा पॉसिबिलिटी असेल त्यावेळेस शक्यतो आपला व्ह्यू कसा ठेवायचा असतो? ब्रॉड ठेवायचा असतो, घेऊन जाण्याचा मुद्दा करायचा असतो, राईट ना. त्यामुळे हा क्वेश्चन म्हणजे आपण पहिला क्वेश्चन बघितला गगनयान 100% माहिती असलेला, ग्रेटा थनबर्ग 100% माहिती असलेला. त्यानंतर डिसेंबर 2017चा हा जो मुद्दा आहे. आता बघा एक्झाम हॉलमध्ये मी आहे आणि मी काय करतोय, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असे काही क्वेश्चन विचारले जातील
की ज्याच्यामध्ये इतकं पर्टिक्युलर विचारलं जात असेल तर मला जर माहिती नसेल ना तर शक्यतो मी चुकीचं नाही करत, राईट. याचा अर्थ काय की आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी सगळ्याच तुम्हाला पाठ असणं गरजेचं नाही, राईट ना. मग त्यापैकी ग्रेटा थनबर्ग जसं पाठ होतं तसं हा छबार बंदराचा मुद्दा पाठ नसेल, आणि पाठ नसेल मला एक्झॅक्ट आठवत नसेल, राईट. तर पहिला आपला ऑप्शन काय आपला क्वेश्चन सॉल्व्ह करताना नॉलेज चेक करा, नॉलेज चेक केल्यानंतर लॉजिक चेक करा, आणि लॉजिक चेक केल्यानंतर जे काही विधान आहे ते काहीच कळत नसेल तर ते चुकीचं म्हणायचं नाही, राईट ना. ज्यांनी बॅच केलाय माझ्या त्यांना एक सूत्र पाठ झालेलं आहे, काय, जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसतं त्यावेळी नाकारण्याचा अधिकार किती वेळा असतो, कमी वेळ असतो. तर हा मुद्दा कायम लक्षात ठेवा. सो पहिल्यांदा नॉलेज टेस्ट केला, नंतर लॉजिक लावलं, लॉजिकही लागत नाही तर त्याला चुकीचं करण्याचा मुद्दा येणार नाही. इथं दोन्ही विधानं योग्य आहेत. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 90, भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे विचारलेली आहेत. आता राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद किंवा एजन्सी, आता या दोन तीन वेगवेगळ्या यंत्रणा त्या अँगलने इथे आहेत. आता सर्वात पहिला आपण क्वेश्चनकडे फोकस करू. पहिले तीनही क्वेश्चन्स तुम्हाला माहिती देतात किंवा तुम्हाला तुमच्या करंटच्या अँगलने विचारले गेले. 90 नंबरचा क्वेश्चन चालू घडामोडीचा म्हणू शकत नाही, राईट. म्हणजे तो तुमच्या आउट ऑफ बॉक्स किंवा तुमच्या चौकटीच्या बाहेरचा चाललाय, जो की तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तुम्ही पाठ केलेला नसणार आहे. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेला चाललोय आणि राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची माहिती वाचतोय असं होत नसतं, राईट ना. हे कधीतरी तुम्ही मेन्सचा अभ्यास केलेला असतो, त्या मेन्सच्या पेपरमध्ये आपल्या HRDच्या बुकमध्ये किंवा HRDच्या पेपरचा सिलेबसचा हा भाग आहे, त्यामुळे तिथे वाचलेलं असतं. आणि ज्यांनी मग राज्यसेवेचा फक्त पूर्वचाच अभ्यास केलेला असतो त्यांच्यासाठी असं काहीतरी नवीन असतं. आणि ज्यावेळी असं काहीतरी आपल्यासाठी नवीन असतं त्यावेळी टेन्शन घ्यायचं नाही. मी काय सांगतो त्या अँगलने विचार करायचा. काय म्हटलं त्यांनी, उद्दिष्टे कोणती. आता कोणत्या एखाद्या संस्थेची उद्दिष्टे विचारली ना तर ब्रॉड व्ह्यू ठेवायचा खूप जास्त, राईट. मग इथे बघा म्हणजे काय की असू शकतं का नसू शकतं, या अँगलने 1% जरी वाटलं ना की असू शकतं तर घेऊन जायचं. कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करणे. आता एक्झाम कधीची आहे, 2020ची, आणि देताय कधी तुम्ही 2021 मध्ये. मग असा जर मनामध्ये प्रश्न आला ना की बाबा पंचवार्षिक योजना तर संपल्या, आता कसल्या पंचवार्षिक योजना, असा विचार करायचा नाही. का, कारण की राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था ही काय 14 नंतर स्थापन नाही झालेली ना. जेव्हा अगोदरपासून 17 पर्यंत आपल्या पंचवार्षिक योजना आहे, म्हणजे 17च्या अगोदर जी कोणती संस्था स्थापन झाली असेल ती पंचवार्षिक योजनेचे टार्गेट फॉलो करेल का, 100% करायला पाहिजे, राईट. त्यामुळे असं जर कोणी म्हटलं की पंचवार्षिक योजनेला गोल करतो आणि चुकीचं करतो, असं करायचं नाही. सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे. सो पुन्हा एकदा कौशल्य विकासाचं आयोजन, इथे काय झालं, कौशल्य प्रशिक्षण, राईट. विद्यमान कौशल्य विकास योजनांचा, सो इथे पण कौशल्य विकासाचा मुद्दा आला. परिणामकतेचे मूल्यांकन करणे, इव्हॅल्युएशन करायचं आहे, राईट. एखादी संस्था आहे तर इव्हॅल्युएशन करते का मला माहिती नाही, परंतु संस्थेसारख्या एखादी संस्था असेल तर तिला असे काही इव्हॅल्युएशन करण्याचा, नवनिर्मिती करण्याचा असा काही अधिकार असू शकतो. म्हणजे मी अबक बरोबर केलं. उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे, बरोबर केलं. का बरोबर केलं, कारण की महिलांच्या स्वावलंबनाचा मुद्दा हा कौशल्य विकासाशी संबंधित आहे का, तर 100% असायला पाहिजे, राईट ना. मग या केसमध्ये काय झालं, बरोबर केला, बरोबर केला, बरोबर केला, बरोबर केला. वरील सर्व आहे का ऑप्शनमध्ये, मग लक्षात आलं अरे वरील सर्वच नाहीये, समजताय. म्हणजे आता काय झालं की वरील सर्व ज्या अर्थी नाही, याचा अर्थ त्यांनी काय म्हटलंय बघा, ऑप्शन देताना काय म्हटलं त्यांनी, अबक, पुढचा काय म्हटला बकड, तिसरा काय म्हटला अबड, आणि चौथा काय म्हटला अकड. म्हणजे काय नाहीये तिथे, असं दिलं असतात फक्त अ बरोबर, दुसऱ्यामध्ये फक्त अ आणि ब बरोबर, तिसऱ्यामध्ये अ ब क बरोबर, राईट ना, आणि चौथ्यामध्ये क आणि ड बरोबर. असं काहीतरी दिलं असतं तर काय झालं असतं, कन्फ्युजन, राईट. आणि जर पुन्हा एकदा जर या टाईपचा पेपर आला, कोणत्या टाईपचा, जर तुम्हाला असे काहीच माहिती नसलेले 4 विधानं आहेत आणि प्रत्येक ऑप्शनमध्ये 3 आहे, याचा अर्थ त्यांनी क्वेश्चन सेट करताना तुमची स्वतःची काळजी घेतलेली आहे की बाबा रे या पोरांना जास्त त्रास द्यायला नको, ऑलरेडी खूप त्रास झालेला आहे, राईट. मग काय करणार, तर बघा मग आता काय झालं, 100% कोणतरी एक चुकीचा आहे आणि एक चुकीचा असेल तर तो आन्सर आपल्याला मिळून देणार आहे. मग कसं ठरवणार, मग आता काय आलं, जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असाला तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर काय आली, प्रायोरिटी पिक्चरमध्ये आलेली आहे. कशाला प्रायोरिटी असायला पाहिजे, कशाला नाकारायचं आहे. मग आता इथे काय दिसतं आपल्याला, अबक आहे, बकड आहे, अबड आहे आणि अकड आहे. मग मी काय वाचलं की या प्रायोरिटीनुसार जर मला सेट करायचं असेल तर मी काय म्हणतो, मला काहीच माहिती नाही ना, मला काहीच माहिती नाहीये, राईट. भले मी HRDचा मास्तर आहे किंवा पॉलिटीचा मास्तर आहे,
परंतु मी एक्झाम हॉलमध्ये काहीच माहिती नाही आहे जेव्हा मी असा विचार करतो त्यावेळी राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था हा कीवर्ड मी अंडरलाईन करतो, म्हणजे मला क्वेश्चन मधून काही इन्फॉर्मेशन मिळते आहे का, राईट. आणि मला काय मिळालं, कौशल्य विकासाचा मुद्दा मिळाला. कौशल्य विकासाचा कौशल्य प्रशिक्षणाशी संबंध आहे, कौशल्य विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा आहे. त्यानंतर किमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकतेचे मूल्यांकनाचा मुद्दा आहे. म्हणजे मला प्रायोरिटी जेव्हा ठरवायची होती तेव्हा मी ब क बरोबर केलं. इथे कुठेही कौशल्य प्रशिक्षण आलेलं नाहीये म्हणून मी ड ला चुकीचं केलं. प्रायोरिटी ठरवायची होती म्हणून जर इथे पर्याय क्रमांक 4 असता तर सगळ्यांचे बळी गेले असते. मी सुद्धा पर्याय क्रमांक 4 म्हणजे ड लिहिला असता. का ड लिहिला असता, कारण की त्याचा काहीतरी संदर्भ राष्ट्रीय कौशल्याचा त्याच्याशी संबंधित आहे. परंतु ज्या अर्थी 4 नाहीये याचा अर्थ काय झाला, आपल्याला काहीतरी नाकारायचं आहे आणि नाकारण्यासाठी आपल्याला कीवर्ड कौशल्य विकासाचा कार्यक्रमाचा मुद्दा याच्यामध्ये येतो, राईट ना. तर आता ही जी संस्था आहे कौशल्य विकास संस्था किंवा बाकीच्या, आता तुम्हाला याच्यावर आणखीन जर क्वेश्चन विचारला गेला तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, राईट ना. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची यंत्रणा आहे, तिच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. याच्यावर काही जरी आला तेव्हा किंवा त्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर जरी आला तरी काय लक्षात घ्या की याच्यावर खूप जास्त ॲक्सेप्टन्स ठेवायचा, ॲपरेज क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप जास्त ब्रॉड ठेवायचा. याच्यामध्ये खाजगी लोक येतील का, खाजगी संस्था येतील का, येऊन द्या, काही प्रॉब्लेम नाही, राईट ना. सगळे येतील. फायनली आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे, स्किल डेव्हलपमेंट किंवा स्किल आपल्याला द्यायचं आहे कोणाला, आपल्या पोरांना. मग जर आपल्या युथ लोकांना जर स्किल द्यायचं असेल आणि खाजगी लोक म्हटले आम्ही देतो तर आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का, नाही, राईट. त्यामुळे नाकारायचं नाही. तर इथे का नाकारलं, कारण की वाव होता, राईट. आणि आता तुम्ही म्हणणार की मग आता इथे वरील सर्व पर्याय आला तो आयोगाने आन्सर चेंज करेल का, तर त्यावेळेसचा मुद्दा पूर्णपणे वेगळा असेल. कारण की क्वेश्चन काढण्याची भूमिका काय आहे की बाबा रे मी इथे 4 विधान देतो, पैकी 3 बरोबर आहे, 1 चुकीचा आहे, ऑप्शन तसे सेट केले, तुम्ही प्रायोरिटी ठरवा, काय गोंधळ घालायचा तो गोंधळ घाला. असं का विचारलं, ऑप्शन का असे केले, वरील सर्व का नाही दिलं, कारण की क्वेश्चन विचारला जो आहे ना तो तुम्हाला थोडासा आउट ऑफ बॉक्स चाललेला आहे, जो की करंटचा भाग नसायला पाहिजे. आणि जो विचारला तर मग तुम्हाला याच अँगलने सॉल्व्ह करायचा असणार आहे, राईट. पुढे जाऊयात. 91 योग्य कथन ओळखा. NK सिंग आयोगाचे अध्यक्ष आहेत, अरविंद मेहता आयोगाचे सदस्य आहेत आणि अनूप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत. एकदा ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे, फक्त 2 विधान विचारले होते, आयोगाचे अध्यक्ष कोण आणि सदस्य कोण. तर इथे अध्यक्ष 100% बरोबर आहे, राईट. ब आणि क मध्ये चुकीचं आहे, राईट. आता समजा मला एक्झाम हॉलमध्ये माहिती नाही. सर्वात पहिली गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, राईट. माहितीच असायला पाहिजे, तुमच्या हा चौकटीचा भाग आहेच, राईट. या अँगलने. आता समजा मला जर एक्झाम हॉलमध्ये ना कन्फ्युजन झालं, राईट, कन्फ्युजन झालं, मग अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे, या अँगलने मी विचार केला. वरील सर्व दिले का त्यांनी, पुन्हा एकदा. जर ते वरील सर्व देत नाही याचा अर्थ तुम्हाला ते चान्स देत आहेत की बाबा रे विचार करा आणि मार्क काढायचा प्रयत्न करा. बघा, ज्या अर्थी वरील सर्व नाही याचा अर्थ तुम्हाला काय माहिती, काय विचारलं त्यांनी, योग्य, राईट ना. तुम्हाला काय माहिती आहे 100% अ तर बरोबर आहे, अ तर बरोबर आहे, राईट. त्यानंतर अ आणि ब, क आणि ब आणि क, याचा अर्थ अ बरोबर असण्याचे चान्सेस काय, उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस तुमचे 50% आले, 50% आले ना, राईट. मग तुम्ही ठरवा की काय मारायचं. परंतु जनरली जेव्हा असं असतं त्यावेळी इथे काय केलं, ब आणि क ला एक्सचेंज केलेलं आहे आणि हे सदस्य आणि सचिव हे या अँगलने आहे. तर ते पुन्हा एकदा विचारला जरी गेला क्वेश्चन तरी आपण तुम्ही पाठ केलेला आहे. मग आता याच्या व्यतिरिक्त या 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसी अजूनपर्यंत तरी विचारलेल्या नाहीये, तरी पण एक थोडंसं जे कंटेंट आहे म्हणून कंटेंट वाढवण्याचा जो मुद्दा आहे तो मी म्हणेल की हा इकॉनॉमिक्स अँगलने विचारला जाऊ शकतो. तर आपण प्रिपेअर करून ठेवायचा. याचा कालावधी सुद्धा विचारला गेला एकदा, कोणत्या कालावधीसाठी आहे, राईट. पाठ आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर दॅट 92 आरे दुग्ध वसाहतीविषयी योग्य विधाने निवडा किंवा शोधा. आरे जे वसाहती आहे त्यांच्याविषयी त्यांनी बोललेलं आहे. आता आरेचा मुद्दा का पेटला किंवा का आला पिक्चरमध्ये तुम्हाला पण माहिती आहे, राईट ना. जे पॉलिटिकली थोड्याशा गोष्टी गडबड झाली आणि त्याच्यानंतर तिथे लोकांनी विरोध केला आणि त्या विरोधानंतर स्थानिक स्तरावर ज्या वृक्षतोड झाली त्या विरोधानंतर काय झालंय, हा मुद्दा चर्चेत होता आणि म्हणून कदाचित त्यांनी तो क्वेश्चन विचारलेला आहे. वसाहत आली आहे 1946ला, उद्घाटन केलंय पंडित नेहरूंनी. 70 साली फिल्म सिटी उभारली आहे आणि याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आलेली आहे. काय विचारलंय, योग्य, राईट ना, योग्य विचारलंय. आता एवढं नक्की आहे का की ड तर आरे दुग्ध वसाहती आहे, याचा अर्थ ड बरोबर असायला पाहिजे. ड जर बरोबर आहे, ड जर बरोबर आहे, ड जर बरोबर आहे, याचा अर्थ काय झाला, कोण गेला, ब आणि क गेलेला आहे, राईट. मग आता ड बरोबर असलेले
ऑप्शन शोधा. ब 100% बरोबर आहे, ब 100% बरोबर आहे, ब 100% बरोबर आहे. राईट ना. म्हणजे नेहरूंनी उद्घाटन केलं का हा मुद्दा तुमचा राहत नाही. राईट. मग आता तुमच्याकडे आहे वसाहतीचं वर्ष आणि आरे जंगलामधून कधी फिल्म सिटी उभारलेली आहे. मग आता पुन्हा जर विचार केला तर माझ्याकडे काय आहे की सो ब आणि ड आहे. मग आता या केसमध्ये जर मला 46 आणि 70 याच्यामध्ये काही माहिती नसेल तर तुम्हाला बळी जाण्याची वृत्ती किंवा बळी जाण्याचा मुद्दा त्यांनी इथे ठेवलेला आहे, कारण की इथे ऑल ऑफ दिस दिलेलं आहे. बघा, ऑल ऑफ दिस दिल्यामुळे काय झालं, क्वेश्चन डिफिकल्ट झालेला आहे. राईट ना. ऑल ऑफ दिस झाल्यामुळे काय झालं, क्वेश्चन डिफिकल्ट झाला. इथे जर ब क ड आणि इथे अ क ड असतं फक्त, किंवा अ ब क असतं फक्त, ड नसतात समजा, तर काय झालं असतं, क्वेश्चन किंवा क्वेश्चन विचारण्याची जी भूमिका आहे किंवा आणखीन काहीतरी आपल्याला आन्सर बरोबर येण्यासाठी स्वतः त्यांनी प्रयत्न केले, अशा अँगलने निष्कर्ष काढता आला असता. परंतु वरील सर्व झाल्यामुळे काय झालं, तुम्हाला आता टेस्ट करावं लागणार आहे की बाबा रे ब आणि ड तर बरोबर आहे, आता यांच्यापैकी कोणी चुकीचं आहे का. आता यांच्यापैकी जर कोणी चुकीचं असेल राईट, तर मग दोन्ही ऑप्शन आहे, दोन्ही चुकीचं असेल, एक चुकीचा असेल फक्त आणि इथे एकही चुकीचं नसेल. राईट. मग ज्या अर्थी चालू घडामोडीच्या अँगलने विचारला गेला तर त्यांना अपेक्षित होतं की 1949ला ही सुरू झालेली आर्य वसाहत ही तुम्हाला माहिती असावं, आणि जे की चुकीचं केलं की मग तुम्हाला आन्सर मिळत आहे ब क ड फिल्म सिटीचा मुद्दा 1970चा सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही वर्षांवर ते प्रश्नचिन्ह तयार करत आहेत. राईट. कंपॅरेटिव्हली काय झाला, क्वेश्चन डिफिकल्ट झाला, कारण की 2 वर्ष विचारले आणि वर्ष विचारण्याची भूमिका खूप जास्त जवळची होती. राईट. सो या केसमध्ये इथे ब क ड आन्सर आहे. पुन्हा एकदा जर तुम्हाला काही आठवत नसेल तर तुम्ही 1970ला चुकीचं पकडायचं नाहीये. 1946ला एक्झाम हॉलमध्ये तुम्ही चुकीचं पकडायचं की नाही पकडायचं, दॅट विल बी युअर कॉल, कारण की उत्तर सगळ्यांचं या केसमध्ये बरोबर येणार नाही. आतापर्यंत 92 पर्यंत आपण 5 क्वेश्चन बघितले. त्या 5 क्वेश्चनमध्ये उत्तर बरोबर येण्यासाठी आपल्याला प्रयत्न झाला होता किंवा ते बरोबर आलं होतं किंवा बरोबर यायला पाहिजे होतं. राईट. पुढे जाऊयात. भारतातील प्रदत्त विषयी विधाने निवडा. आता ॲक्च्युली हा पॉलिटीचा क्वेश्चन आहे. पॉलिटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण जो मागचा व्हिडिओ बघितलाय किंवा याच्या अगोदर जो व्हिडिओ डिस्कस केला आपण, त्याच्यामध्ये 14 क्वेश्चन पॉलिटीचे डिस्कस केले होते आणि तो एक क्वेश्चन इकडे आला होता आणि म्हणून मला वाटलं की बाबा तो डिस्कस करावा पुन्हा एकदा. प्रदत्त म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, व्हीप, WHIP, आणि इथे काय म्हटलंय, कायदे मंडळातील सभागृहामध्ये पक्षातील सदस्यांची शिस्त आणि वर्तन यासाठी प्रदत्त जबाबदार आहे. राईट. शिस्त आणि वर्तनमध्ये काय येतं, अटेंडन्स. तुम्ही जर बघितलं असेल तर आपले पंतप्रधान जे आहेत तर त्यांनी आपल्या लोकांना म्हटलंय, खासदारांना, जर तुम्ही अटेंड नाही केलं संसद ज्यावेळेस ते कामकाज चालू असेल ज्यावेळी कामकाज चालू असेल त्यावेळी, तर मग आम्हाला काय करावं लागेल, पुढच्या वेळेस दुसऱ्या उमेदवारांचा विचार करावा लागेल. त्याच्या अगोदर नोव्हेंबर एंडला जेव्हा संसद चालू होणार होती त्याच्या अगोदर जे राज्यसभेचे व्हीप वेगळे असणारे प्रमुख व्हीप असतात आणि लोकसभेचे प्रमुख व्हीप असतात आणि बाकीचे जे काय असतात लोक, सहाय्यक व्हीप किंवा उपव्हीप म्हणू शकतो आपण, तर त्यांनी आदेश काढले होते आपल्या राज्यसभेच्या BJPच्या खासदारांना की तुम्हाला उपस्थित राहावंच लागेल. राईट. मग अशा प्रकारचे आदेश म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, ते व्हीप काढले जातात किंवा जे प्रदत्त आहेत ते काय असतात, आपल्या लोकांना जबाबदार असतात किंवा आपल्या लोकांना शिस्त किंवा वर्तन यासाठी ते जबाबदार असतात. भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा आयोग काय करतं, बऱ्याच वेळा ना पॉलिटीमध्ये ब्रिटिशकडून काय घेतं याच्यावर विचारले जाण्याची टेंडन्सी जास्त, किंवा एखादा काहीतरी किचकट विचारायचा जो की पाठ केलेला नसेल आणि तो विचारायचा की ब्रिटिशांकडून घेतलाय का. तर आपलं लॉजिक काय, ब्रिटिशांकडून जर हे घेतलेलं असेल, काय आपलं ब्रिटिशांकडून काय, संसदीय प्रणाली, ब्रिटिश संसदीय प्रणाली ही आपण ब्रिटिशांकडून घेतलेली, मग ब्रिटिशांच्या संसदीय प्रणालीचा हा भाग असू शकतो का, असू शकेल. राईट. या अँगलने आपण तो विचार करणार आहोत. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. त्यानंतर अतिरिक्त प्रदत्तच्या साह्यासह एक प्रमुख प्रदत्त असतो आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीवेळी खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही. आणि हे जर तुम्हाला माहिती नसेल तर उदाहरण लक्षात घ्यायचं, व्ही गिरी आणि नीलम संजीव रेड्डी यांच्या झालेल्या निवडणुका 1969च्या काँग्रेस पक्षामध्ये कशा पद्धतीने गोष्टी गडबडल्या होत्या. राईट ना. तर हा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. इथे आन्सर आहे ऑल ऑफ दिस, पर्याय क्रमांक अ, ब, क, ड. क्वेश्चन नंबर 94. कोणत्या भारतीय गोलंदाजांनी 19 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हॅट्रिक प्राप्त केली. 19 मध्ये त्यांनी म्हटलंय, त्यांनी वन डे, त्याच्यानंतर टेस्ट,
किंवा T20 असं म्हटलेलं नाही, राईट ना. तर त्यामुळे काय झालंय की इथे तुम्हाला खूप जास्त ब्रॉड विचार करायचा आहे. ब्रॉड विचार म्हणजे काय की ऑप्शन जर बघितले आपण तर हा कुलदीप यादव बॉलर आहे, मोहम्मद शामी बॉलर आहे, जसप्रीत बुमराह बॉलर आहे आणि रवींद्र जडेजा ऑलराऊंडर म्हणून त्याला खेळवलं जातं. पूर्ण बॉलर स्पेशलिस्ट बॉलर तो नाहीये, राईट ना, इंडियन टीममध्ये सध्या. मग अशा प्रकारचा विचार केला जनरली या टाईपच्या क्वेश्चन जे आहेत ते बॉईजचे बरोबर येतात, गर्ल्सचे जनरली चुकतात, राईट ना. म्हणून जनरली क्रिकेटशी संबंधित क्वेश्चन फार कमी वेळा विचारण्याची टेंडन्सी आयोगाची दिसते. आता याच्यामध्ये क्वेश्चन डिफिकल्ट किंवा क्वेश्चन कंपॅरेटिव्हली तुम्हाला आणखीन सोपा करायचा असता तर झाला असता, कसा ते सांगतो. परंतु आता शिल्लक राहिलेल्या जे काही 4 लोक आहेत त्यांच्यामधून पर्यायामध्ये बघा, अबक आहे, बकड आहे, अबड आहे आणि अकड आहे. मला यांच्यापैकी काहीच माहिती नसेल तर वरील सर्व लिहिण्याची माझी टेंडन्सी असेल आणि काहीच माहिती नसेल तर वरील सर्व त्यांनी पर्याय दिलाय का? नाही. म्हणजे तुमची विकेट जाण्यापासून त्यांनी तुम्हाला थांबवलंय का? 100% तुम्हाला थांबवलेला आहे, राईट. या जर अँगलने तुम्ही विचार करताय तर हा मुद्दा तुमचा कव्हर होऊ द्या किंवा हा मुद्दा तुमच्या लक्षात येऊ द्या की जर 3-3 ऑप्शन आहे तर तुम्हाला हिंट दिलेली आहे, आन्सर बरोबर येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याच्यातला रवींद्र जडेजा जे आहे तर ते नाही आहेत आणि त्यामुळे तुमचं ब पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. बघा, याच क्वेश्चनला आणखीन चांगल्या प्रकारे सोपा करायचा असता तर काय केलं असतं? रवींद्र जडेजा आहे ना, तर याच्याऐवजी दीपक चहर जो आहे तो आपला फास्ट किंवा मीडियम फास्ट बॉलर, दीपक चहरने सुद्धा बांगलादेशबरोबर हॅट्रिक घेतली होती. आणि इथे मग तुमच्या लक्षात येतं की मग त्यांना पर्याय चौथा काय द्यावा लागला असता? वरील सर्व, जो की मॅक्झिमम लोकांचा बरोबर येण्याची टेंडन्सी वाढली असती जर तुम्ही माझ्या पद्धतीने अप्रोच बिल्ड करत असाल तर, राईट. परंतु त्यांना ते नको होतं. याचा अर्थ 2019 मध्ये 3च लोकांनी हॅट्रिक घेतली नाही, 4 लोकांनी घेतलेली आहे. 4 पैकी दीपक चहरच्या ऐवजी त्यांनी म्हटलं की जरा क्वेश्चन आम्ही थोडासा वेगळा करतो आणि तुम्हाला ऑप्शन त्या पद्धतीने देतो, कोणाचं नाव काढून टाकायचं ते तुम्ही ठरवायचं, राईट. या अँगलने क्वेश्चन होता. आन्सर म्हणजे बॉईजचं माहिती असायला पाहिजे आणि गर्ल्सचं शक्यता कमी आहे उत्तर बरोबर येण्याचं, राईट. आणि सगळ्याच मुलींचं प्रमाण जर उत्तर बरोबर येण्याचं कमी असेल तर कोणालाही त्रास नाही, राईट ना. सगळे चुकत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही. या अँगलने आपण लक्षात घेऊयात. अमेझॉन जंगलाविषयी, आता अमेझॉन जसं तुम्हाला आरे फॉरेस्ट विचारलं गेलं तसं अमेझॉन विचारलं गेलंय किंवा याच्या अगोदर गगनयान विचारलं गेलंय, राईट ना. म्हणजे यांच्यावर जर क्वेश्चन विचारला जातोय आणि तुम्ही चुकताय तर चुकीला माफी नाही. काय करणार तुम्ही? 0.25 देऊन टाकायच्या आयोगाला, तुमचे जे ऑलरेडी आलेले आहेत ते, राईट ना. याच्यावर गोष्टी चुकायला नको. आरे फॉरेस्टचा थोडा त्रास दिलेला आहे, राईट, त्यावर काही वाद नाही. परंतु गगनयान, अमेझॉन हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे किंवा याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून, ठीक आहे. बघा, हे एक उष्ण कटिबंधीय पावसाळी जंगले आहेत. त्यानंतर यांच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. इक्वेडोरच्या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग यांनी व्यापलेला आहे आणि जंगलात मकाऊ, ट्यूक्सन आणि ब्लॅक स्किमर्स आहेत. आता ऑप्शन पुन्हा एकदा बघा, ऑल ऑफ दिस दिलाय का? दिलाय. याचा अर्थ तुम्हाला काहीच माहिती नसेल तर तुम्ही असं मारू शकता. परंतु ऑल ऑफ दिस पुन्हा एकदा बघा, जिथे जिथे ऑल ऑफ दिस दिलेला आहे ना तिथे तिथे शक्यतो तुमचा कंटेंट चेक करत आहे, आलं लक्षात. त्यामुळे कंटेंट इथे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, जिथे की कंटेंट चेक करण्याचा मुद्दा आहे, राईट. मग आता अमेझॉनचा मुद्दा, यस, 100% बरोबर आहे. जर 100% बरोबर आहे तर सर्व ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. अटलांटिक समुद्र असायला पाहिजे. 100% तुमचा पाठ आहे, अभ्यासाचा भाग आहे. ब म्हणजे काय झाला? पर्याय क्रमांक 3 निघून गेला, राईट. अ ब क किंवा अ ब ड आणि अ ब क, आता याच्यापैकी एक निवडायचं आहे, राईट. आणि दोन्ही निवडायला त्यांनी ऑप्शन ठेवलेला आहे. ड तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही. त्यातले जे जंगलाचे प्रकार आहे ना ते तुम्हाला माहिती असण्याची गरज, किंवा लाकडाचे प्रकार किंवा आणखी काय असेल ना ते अजिबात, किंवा आणखीन काही जंगली प्राणी वगैरे म्हटलं ना त्यांनी, तरी पण तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही, ते चुकीचं करायचं नाही. मग आता काय झालं? क वर मला विचार करायचा आहे की या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला आहे. आता मी जेव्हा अभ्यास करतो त्यावेळी मी काय पाठ केलाय? ब्राझीलचा किंवा या जंगलाचा 60% भाग आहे ब्राझीलमध्ये आहे. आता 60-40 हे जे कीवर्ड्स आहे ना हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर उरलेला काही पेरू 10%, मग आणखी कोणते आणि हा इक्वेडोर आहे ना एकदम त्याच्यामध्ये काय होणार? छोटा वाटा आहे. तर मग 40% वाटा नाहीये, हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे आणि तुमच्या अभ्यासाचा भाग आहे म्हणून तुम्ही क ला नाकारताय आणि क ला नाकारताय त्याच्यामुळे तुम्ही आन्सर लिहिताय अ ब आणि ड आन्सर लिहिणार आहात. त्यामुळे तुम्हाला काय केलं? तुम्ही क ला नाकारलेलं आहे. लक्षात आलं? कारण की ऑल ऑफ दिस आन्सर दिला याचा अर्थ टेस्ट करण्याचा मुद्दा आहे, तुम्हाला ग्रिल करायचा मुद्दा आहे, राईट.
याच्या अगोदर एक जंगलावर क्वेश्चन विचारला होता, सुंदरबन जंगलावर क्वेश्चन जर विचारला तुम्ही काळजीपूर्वक लक्षात जर घेतला तर सुंदरबन जे आहे तर बांगलादेश आणि भारत या अँगलने त्यांनी क्वेश्चन विचारला गेला होता आणि 60% इंडियामध्ये आणि 40% भारतामध्ये अशा अँगलने त्यांनी ते 60% इंडियामध्ये आणि 40% हे बांगलादेशमध्ये अशा अँगलने त्यांनी ते दिलं होतं. परंतु आपल्याला माहिती असायला पाहिजे सुंदरबनचा 60% भाग हा बांगलादेशमध्ये आहे आणि 40% भाग हा इंडियामध्ये आहे, राईट ना. म्हणजे तो तुम्हाला त्यावेळी जेव्हा क्वेश्चन विचारला गेला त्यावेळी तो चर्चेतला भाग होता. त्यामुळे असं जर विचारलं जात असेल तर ते तुम्हाला माहिती असावं किंवा चुकीचं करण्याची वृत्ती ही या अँगलने बिल्ड व्हावी, राईट. सो 95 आन्सर मस्ट बी 4. 96 खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात 19 मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. पुन्हा एकदा इराण, राईट ना. त्यानंतर 19च्या संदर्भात निर्णय कोणता झालेला आहे. आता ज्या अर्थी ना हा क्वेश्चन टाकला ना त्या अर्थी हा क्वेश्चन टाकण्यामागे भूमिका काय त्यांची तुम्हाला त्रास द्यायचा बघा. इझी क्वेश्चन टाकायचा आहे आणि त्रास द्यायचा आहे. कोणता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. मग जर तुम्ही म्हटले ना महत्त्वाचा निर्णय तर सर्वात पहिले लोक काय करणार आहे, एक काढून टाका, राईट. मग काय, मतदानाचा अधिकार, कुटुंबाचा मालमत्तेचा अधिकार आणि घटस्फोटाचा अधिकार, याच्यापैकी सर्व लोकांनी हे पैकी एक मारायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 सोडून 2, 3, 4 पैकी एक मारायला पाहिजे. आणि आयोगाने बरोबर काय केलंय, आन्सर पर्याय क्रमांक 1 दिलेलं आहे. आता जे त्यावेळी 2019चा मुद्दा ज्यांना माहिती असेल त्यांना हे उत्तर बरोबर येणार आहे. परंतु कधी माहिती असेल 19चा मुद्दा, जर एखादा मुलगा 2017 किंवा 2018 पासून प्रिपेअर करायला सुरुवात करतोय आणि तो चालू घडामोडीच्या व्यवस्थित नोट्स काढतोय डेली, राईट ना, दररोज किंवा मंथली मॅगझिनमधून जे काही तुम्ही वाचताय ते लिहून ठेवतोय आणि दरवर्षी असं ते पाठ करतोय रेग्युलरली, दर 2 महिन्यांनी त्याला रिव्हिजन देतोय. असं जर असेल तर त्याच्याकडे काय 18 पासून अभ्यास करतोय, 18चा पण डेटा आहे, 19चा पण डेटा आहे, 20चा डेटा आहे आणि एक्झाम देतोय 20 मध्ये. तर एखादा असा एकदम पाठीमागचा क्वेश्चन आला तर त्याला 100% तो क्वेश्चन डील करता येणार आहे, राईट. तुम्ही म्हणणार की हे मास्टर काही पण सांगताय, आता करंटच्या पण आम्ही नोट्स काढायच्या का, आम्ही ते एवढे छान मॅगझिन घेतले आणि आता ते अंडरलाईन केले, एकदा येलो पेननी केले, एकदा ऑरेंज पेननी केले, किती छान दिसतात अभ्यास केल्यासारखं. पण तो अभ्यास नाही आहे, काय तो आभास आहे, राईट ना. सो अभ्यास आणि आभासातला फरक तुम्हाला माहिती आहे, राईट. पुढे जाऊयात. 96 आन्सर मस्ट बी 1. 97 राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019 साठी बालक अभिनयाकरता श्रीनिवास पोकळे याला नाळ या मराठी सिनेमासाठी गौरवण्यात आले. खालीलपैकी या सिनेमाचे दिग्दर्शन डायरेक्शन कोणी केलेलं होतं. मॅक्झिमम लोकांनी नागराज मुंजळे मारले किंवा 99% आणि त्याचा आन्सर काय दिलाय, सुधाकर रेड्डी एकंती, राईट. आता हे पुन्हा एकदा फसवा क्वेश्चन आहे. फसवा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आयोगाला पाहिजे की तुम्ही गोष्टी चुकाव्या, राईट. म्हणून हा क्वेश्चन टाकला. फार कमी लोकांचा क्वेश्चन हा बरोबर येणार आहे. ज्यांचा आला असेल त्यांचं डोकं शांत आहे, कारण की ज्यांनी नाळ बघितला त्यांना फक्त नागराज मुंजळे दिसला पिक्चरमध्ये आणि तोच इथे असावं अशी त्यांची अपेक्षा होती, जे काही आन्सर चुकीचं आहे, राईट. सो आफ्टर दॅट 98 काय विचारलंय, अयोग्य विचारलंय. काळजीपूर्वक वाचूयात. 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019ला देण्यात आले. आता साहित्य अकादमी पुरस्कार 23 भाषांमध्ये आहे का 24 भाषांमध्ये तुमचं पाठ असायला पाहिजे का, 100% पाठ असायला पाहिजे. लक्षात घ्या. तू म्हणणार की का असं, तर जर 23 भाषांमध्ये आहे का किंवा 24 भाषांमध्ये, हा साहित्य अकादमी पुरस्कारावर पहिल्यांदा क्वेश्चन विचारला का राज्यसेवेमध्ये किंवा कोणत्याही करंटच्या ह्याच्यामध्ये नाही. जर साहित्य अकादमीवर ऑलरेडी एकदा क्वेश्चन विचारलाय की बाबा साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली आहे, 54, 55 किंवा 52, त्यानंतर त्याचा काय म्हणतात आपण त्याला रजिस्ट्रेशन, त्याचं सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 अंतर्गत 56ला झालं आहे आणि मग आम्ही 24 भाषांमध्ये देतोय आणि यावर्षीचा पुरस्कार कोणाला दिला, असा एक चालू घडामोडीचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे 17-18च्या एक्झाममध्ये. याचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे की पॅटर्न काय आहे आणि हा तुम्हाला अभ्यासाचा भाग असायला पाहिजे. 23 भाषा कोणत्या, सो 22 ज्या आहेत त्या आपल्या घटनेमध्ये ज्या शेड्यूलमध्ये दिलेल्या आहेत आणि प्लस एक आहे इंग्रजी आणि दुसरी आहे राजस्थानी, राईट ना. ह्या 24 भाषा आहेत आणि HRD मध्ये पण आय थिंक 2015ला क्वेश्चन विचारला गेलेला आहे की ही जी साहित्य अकादमी ना ती 24 भाषांमध्ये काम करते, तर पुढीलपैकी कोणतं चुकीचं आहे. त्यांनी पण असंच दिलं होतं आणि क्वेश्चनमध्ये 24 दिलंय आणि खाली ऑप्शनमध्ये एका ठिकाणी 25 भाषा दिलेल्या आहेत. तर क्वेश्चनमध्ये जर 24 दिलं याचा अर्थ ते क्वेश्चनच्या इन्फॉर्मेशनमध्ये 24 दिले ते बरोबर आहे, ते 25 चुकीचं आहे, राईट. या अँगलने हे जे 24 आहे तर इथे तुम्हाला अचुकीचं आहे, अयोग्य विचारलंय, चुकीचं आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3ला तुम्हाला जायचं नाही, राईट. आता हे पुरस्कार चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाही. आत्मचरित्र पुन्हा एकदा
आय थिंक ते नारळीकर सरांचं जे पुस्तक आहे त्यांचं जे आत्मचरित्र आहे, काहीतरी 3-4 नगरातील त्यांचा प्रवास वर्णन किंवा त्याची संबंधित जे पुस्तक आहे, तर ते जे आहे ते आत्मचरित्र आहे. राईट. आता हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे का, ते पुढे बघू. ठीक आहे ना. आता मी फक्त काय वाचलं, 23 भाषा. राईट. पुढे मराठी लेखिका अनुराधा पाटील यांना त्यांच्या लघुकथा लेखनासाठी 2019 मध्ये पुरस्कार मिळाला. आता 19 आहे की नाही, तुम्ही एक्झाम कधी देत आहे, 20ची. राईट ना. सो अनुराधा पाटील हे तुम्हाला पाठ आहे. राईट. आणि 2019 हे तुम्हाला पाठ आहे. त्यांनी काय चुकवलंय, लघुकथा. इथे शॉर्ट स्टोरीजच्या ऐवजी त्यांनी काय म्हटलंय, पोएट्री आहे, कविता आहे त्यांच्या. राईट ना. आणि हे तुम्हाला माहिती असायला हवं. ओके. पुढे झालं म्हणजे काय झालं, क 100% तुम्हाला माहिती आहे जो की चुकीचा आहे. अ 100% माहिती आहे जो की चुकीचा आहे. क्लिअर इथपर्यंत. आता पुढे बघा. म्हणजे काय झालं, तुम्हाला एवढं 100% माहिती आहे की क काय आहे. आता इंग्रजीमध्ये शशी थरूर यांना पुरस्कारामध्ये 2019 मध्ये पुरस्कार मिळाला या इंग्रजी भाषेसाठी. पुन्हा एकदा इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा हे 2 पुरस्कार तुम्ही 100% पाठ करता किंवा आणि त्यात शशी थरूर जे की खासदार आहे आणि त्यांच्यावर क्वेश्चन विचारला जात असेल तर तुम्हाला तो माहितीचं असायला हवा, जे की इथे विधान काय आहे, बरोबर आहे. आता बघा तुम्हाला काय काय माहिती आहे. तुम्हाला जे माहिती आहे अ 100% म्हणजे काय झालं, 3 नंबरच्या ऑप्शनचा मुद्दा निघून गेला. आता मला ड 100% माहिती आहे की ते बरोबर आहे. आता लक्षात घ्या, ड जे की बरोबर आहे ते 100% मला माहिती आहे. त्यामुळे ड चा मुद्दा निघून गेला. अ ब ब क याचा अर्थ काय झाला, हा ब जर दोन्हीकडे कॉमन आहे तर मला त्यांनी ब चुकीचं सांगायला सांगितलं, कारण की मला क 100% चुकीचं आहे हे माहिती आहे. म्हणजे त्यांनी एखादा पर्याय अ ब अ क असा जर ठेवला असता तर मी फक्त अ आणि क चुकीचं या अँगलने घेऊन गेला असतो. ब चा मुद्दा मला पाठ करण्याची गरज नव्हती. मला पुन्हा एकदा लक्षात द्या, मला जर मी करंट खूप चांगल्या प्रकारे फॉलो करतोय ना, तर मला हे आत्मचरित्र आहे का नाही हे असायला माहिती असायला पाहिजे. इन केस मला काय सांगायचं आहे की हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला ब विधानाचा मुद्दा माहिती असणं गरजेचं नव्हतं, कारण की त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन सेट केलेलाच नव्हता. त्याच्यामुळे तुम्हाला 100% आन्सर यायला पाहिजे की अ ब क बरोबर आहे, ड मात्र या केसमध्ये चुकीचं आहे. राईट. आफ्टर दॅट 99 हवेच्या गुणवत्ता निर्देशांकासंबंधी एअर क्वालिटी इंडेक्स. राईट. आम्ही काय पाठ करतो, एअर क्वालिटी इंडेक्स, की जागतिक स्तरावर WHO ने सांगितला कोणता एखादा तर तो पाठ केला की भारतातले सर्वाधिक प्रदूषित शहर आहे, 10 पैकी 8 भारतातच आहे, किंवा आणखीन 2-3 प्रदूषित शहर आहे असं वगैरे पाठ केलं. दिल्ली सगळ्यात प्रदूषित आहे किंवा कानपूर सगळ्यात प्रदूषित आहे, महाराष्ट्रामध्ये आणखीन कोण प्रदूषित आहे, या अँगलने आपण छानपैकी पाठ केलेला आहे. त्यांनी काय विचारलंय की या गुणवत्ता निर्देशांकाविषयी योग्य विचारलेला आहे. हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो. आता दररोज किती दिवसाआड काम करतो याचा काही पाठ करायची गरज आहे का तुम्हाला, अजिबात नाही. राईट ना. आणि तुम्ही जर पेपर काळजीपूर्वक वाचत असाल तर असा मेसेज येतो की कालच्या हवेची गुणवत्ता आणि आजच्या हवेची गुणवत्ता याच्यामध्ये सुधार घडून आलेला आहे आणि आजची सर्वात वाईट आहे. म्हणजे कालची होती जी याच्यापेक्षा वाईट होती. राईट. म्हणजे याचा अर्थ ते कंपॅरिझन आम्ही वाचतो पेपरमध्ये, हे दररोज पासायला पाहिजे का असं काही विचार करत नाही. जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक, कॉमन सेन्स आहे. त्यानंतर 500 गुणांचा किंवा बिंदूंचे प्रमाण याच्यामध्ये वापरतात. म्हणजे टोटल पॉईंट्स जे आहेत ते 500 पॉईंट्स त्या आउट ऑफ त्यांनी काढलेला आहे काउंट. त्यानंतर हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेतो. आता हा जो मुद्दा आहे ना तर तो टेक्निकल आहे. कोण नोंद घेतं, काय नोंद घेतं हे तुम्हाला पाठ असण्याची गरज नाही आहे. आणि ज्या अर्थी ती गरज नाही त्या अर्थी काय असणार आहे, विधान बरोबर असणार आहे. इथे डोकं लावायची गरज नव्हती. 500 पॉईंट्स आहे की 1000 पॉईंट्स आहे असा जर विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःला आठवायचं की आपण कोण आहोत आपण, एक साधारण पदवीधर विद्यार्थी ज्यांनी 40% आपली पदवी पास केलेली आहे. तो चालू घडामोडीच्या मुद्द्यामध्ये काय पाठ करणं अपेक्षित आहे, एअर क्वालिटी इंडेक्सचे अहवाल पाठ करणं अपेक्षित आहे. चांगल्या टॉपमध्ये कोणती शहर आहे, वाईटमध्ये कोणती शहर आहे हे पाठ करणं अपेक्षित आहे. न की एअर क्वालिटी इंडेक्समध्ये 500 पॉईंट्स वापरतात की तो मॉनिटर कॅप्चर करतो की तो दररोज हे करतो, हे पाठ करणं गरजेचं नसतं. त्यामुळे जिथे तुम्ही ऑल ऑफ दीज लिहिलंय पर्याय क्रमांक 1 आलेलं आहे. ओके. पुढे महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील सीमा वादाविषयी अयोग्य विधान शोधा. हा हिस्ट्रीमध्ये पण येऊ द्या क्वेश्चन, हा चालू घडामोडी पण मध्ये येऊ द्या आणि हा आयुष्यभर चालू राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करता ना तोपर्यंत हा चालू घडामोडीचा क्वेश्चन पण आहे आणि तोपर्यंत हा तुमच्या
हिस्ट्रीचा पण भाग आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती असणं अपेक्षित आहे. बघा, बेळगाववर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राचे आपला दावा केलेला आहे. बरोबर आहे का? भाषेच्या आधारावर केला का भारताने, महाराष्ट्राने? बरोबर आहे, येस, चालणार आहे. सो बरोबर केला मी. पुढे, बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होते. आता हैदराबाद संस्थानाचा भाग होते का? ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. मला एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन झालं, आठवतच नाहीये, तर मी काय म्हटलं, असेल किंवा नसेल. आता एखादा म्हणेल की सर ते जॉग्रफीज बघितलं तुम्ही तर मग इकडचा भाग नव्हताच, हे बेळगाव वगैरे फार इकडे येतं तर नसायला पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही ते लॉजिक लावलं, परंतु मला माहिती नाहीये, राईट ना. त्यामुळे मी काय म्हणतोय की विचार करून ऑप्शनवरून आन्सर मिळतंय का, राईट. सध्या बेळगाव हा कर्नाटकमधील जिल्हा आहे. हे तर बरोबर आहे, कर्नाटकमधला जिल्हा आहे, चालणार आहे, राईट. एवढं नक्की आहे, राईट, कर्नाटकमधला जिल्हा आहे. आता बघा त्यांनी काय विचारलंय, काय अयोग्य आहे? अ काढा, अ गेला, अ गेला. क काढा, क गेला. याचा अर्थ करायला ब आणि ड. काय? बेळगाव हे स्वातंत्र्यपूर्वी हैदराबाद संस्थानाचा, सॉरी अयोग्य विचारलं ना, सॉरी अयोग्यमध्ये, हां अयोग्य विचारलेलं असताना काय झालं की 100% जे बरोबर आहे, राईट, अयोग्य, हां सॉरी बरोबर होतो आपण, मी गडबड झाली. हां, अयोग्यमध्ये काय आहे? अ तर 100% बरोबर आहे, अ तर 100% बरोबर आहे आणि क तर 100% बरोबर आहे. म्हणजे जे चूक आहे ते कोणतं आहे? ब आणि ड हे चूक आहे. ब मध्ये काय? बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होते नाही, ते बॉम्बे प्रांताचा भाग आहे, बॉम्बे प्रॉव्हिन्स. ज्यांनी अभ्यास केला हिस्ट्रीचा त्यांना माहिती असेल, मॅप वगैरे जुने बघितले असेल तर. गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्न हा विवाद उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आता ड सुद्धा चुकीचा दिला. आता याचा अर्थ आता पाठ करायचं का की हा कोणत्या न्यायालयात प्रलंबित आहे तुम्ही ठरवा, राईट. परंतु माझं काय म्हणणं आहे की जेव्हा असे क्वेश्चन विचारले जातील आणि असे विचारलेच जाणार आहेत, तुम्हाला फक्त या टाईपचे क्वेश्चन हँडल कसे करायचे तुम्हाला काय माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे का हे काळजीपूर्वक बघा, ठीक आहे. तर या अँगलने आपण 100 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत किंवा 85 पासून 100 पर्यंत. आता सांगण्याचा मुद्दा एक महत्त्वाचा की आपण हे पेपर देताना, आता मी सांगताना इझी वाटतं किंवा मी ऑलरेडी क्वेश्चन बघतोय त्यामुळे एक्सप्लेन करताना ही गोष्ट वेगळी असते, परंतु तुम्ही एक्झाम हॉलमध्ये त्या प्रेशरमध्ये त्यावेळी कोविडच्या काळात एक्झाम दिलेली आहे आणि 4-5 वेळा एक्झाम पुढे गेल्यानंतर एक्झाम झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्झाम दिली हा चालू घडामोडीचा पेपर नव्हता, हा चालू घडामोडीचा इतिहास होता, आलं लक्षात. त्यामुळे आता पण जवळपास साधारणपणे तशीच परिस्थिती आहे. थोडेसे जुने क्वेश्चन विचारले जातील का, नवीन विचारले जातील का, असं सगळ्यांमध्ये कन्फ्युजन आहे. परंतु प्रायोरिटी काय आहे की रिसेंटवाले अगोदर करा आणि त्याच्या पाठीमागे वेळ भेटला तर आणखीन जावा, आणखीन पळा. परंतु किती धावायचा किती नाही याला कुठेतरी मर्यादा असायला पाहिजे, कारण की 15 क्वेश्चन जर करंटचे विचारले तर त्याच्यापैकी साधारण 8 ते 9 क्वेश्चन जास्तीत जास्त तुमच्या माहितीतले असतील आणि त्याच्या पलीकडचे काय म्हणतात आपण 6 ते 7 क्वेश्चन तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तिथे सरप्राईज एलिमेंट असणार आहे. तुम्हाला ते डोकं शांत ठेवूनच सॉल्व्ह करायचे असणार आहे, ठीक आहे. तर पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि वेळ भेटली तर कमेंट करा. थांबूयात. थँक्यू.